साजरी कोणी केली असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी, आणि आज त्यांची खऱ्या अर्थानं जयंती आहे. तर या जयंतीच्या माध्यमातून सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चेंडू त्या मैदानामध्ये सावरोळी गाव स्थानिक लोक अधिकार समिती पुरस्कृत माननीय श्री गजानन कीर्तिकर खासदार चषक 2022 हे माध्यम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आजच्या रात्रीच्या पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅच तुमच्या समोर आलेली आहे. आवणेश इलेव्हन सावरोळी विरोधात आई एकविरा लोधिवली. हर्षल भुईकोट आणि राज ठाकूर ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आदरणीय दत्तदादा तांबडे आणि सावरोळीचे बरेचसे ग्रामस्थ मात्र या व्यासपीठाकडे येत आहेत. सर्वांचं खासदार चषकाच्या माध्यमातून दमदार असं स्वागत आहे. स्ट्राइक एंड वरती हर्षल भुईकोट डाव्या हाताचा घातक फलंदाज आणि राज ठाकूर हा फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. लोधुली संघाची बाजू सिद्ध करण्यासाठी ही सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये आले. गोलंदाजीच्या मार्क वरती आहे गोलंदाज हर्षद चौगले. अवनेश इलेव्हन सावरोळी विपक्ष एकविरा लोधिवली. बिग फाईट बिग मुकाबला आपल्या समोर आहे. खासदार चषकाचा दमदार सोहळा आणि या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. गेम मात्र ऑन होते. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज सामना करतोय डाव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात. हर्षद आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्र मात्र निवडलंय आणि या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र गळत जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, जिथे एक धाव सन्मानपूर्वक पूर्ण झाले. धावांचा श्रीगणेश यावेळेस केला जातोय टीम लोधुली संघाच्या माध्यमातून. डावा आणि उजवं एक कॉम्बिनेशन यावेळेस स्ट्राइक वरती सागर राज ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी मार्गवर आहे गोलंदाज हर्षद. सुरेख चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या दिशेने हा चेंडू पाहायला मिळाला. साहिल घोसाळकर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, ज्यानं हा चेंडू पकडला फेकला. तोपर्यंत मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा आला हा चेंडू निर्धाव आहे. निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज हर्षद. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं तयार. यावेळेस धीम्या गतीनं चाणाक्षरित्या चेंडू फेकण्याचं काम करतोय, पण पंचांनी पनिशमेंट दिली. जागा मात्र सोडली गेली. टप्पा मात्र यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पची लाईन सोडून जाणारा हा चेंडू होता. पंचांनी पनिशमेंट देताना सांगितलं हा चेंडू स्क्वेअर आहे. एका धावेनं वाढ होईल. टोटल 2 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेग. अचूक टप्पा निर्णायक श्रेणी निर्णायक टप्प्यावरती वळण आणि निर्धाव चेंडूची होतीये सांगता. सातत्यानं व्हेरिएशन पाहायला मिळते. मिश्रित गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्षद. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती तिखट गोलंदाजी करताना हर्षदला आपण बघतोय, पण फलंदाज राज मात्र राज्य करू शकत नाहीये या क्रीजवरती, या मैदानावरती. खासदार चषकाच्या माध्यमातून दमदार कामगिरी करताना गोलंदाजाला आपण पाहिलं. आदरणीय गजाननजी कीर्तिकर साहेबांच्या नावावरती स्पर्धा आहे आणि त्यांची कामगिरी आपण सातत्यानं दमदार पाहिली आहे. त्याच कामगिरीच्या मार्गस्थ करावा लागणार फलंदाजाला आपला खेळ. पण यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. चेंडूची उचलफेक झाली तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण होतीये. पुन्हा एकदा डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती हर्षद भुईकोट.
हर्षद वर्सेस हर्षद. हा ब्रेक पद्धतीचा चेंडू स्लोअर पद्धतीने टाकला गेला आणि पंचांच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्तीचा घोषणा मात्र यावेळेस होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावफलकावरती टीम लोधिवली संघाच्या धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 3. पुढील येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया खासदार चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये सुमधुर संगीत. चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवान, दैन्याचा संपल, दैन्याचा संपल. आले 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 गर्यानो भगवा वादळ. भगवा अपने जीवन की शान है, भगवा अपने जीवन की पहचान है, भगवे से हिंदू है और भगवे से ही हिंदुस्तान है. असे भगवं वादळ अर्थातच आदरणीय खासदार चषकाच्या माध्यमातून चारही दिशेने आपल्याला भगवी झालर मात्र पाहायला मिळते. या भगव्या वातावरणामध्ये क्रिकेटचा हा अतिशय दर्जेदार खेळ खासदार चषक 2022च्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज टीम अवणेश 11 सावरळी संघाकडनं गौरव घोसाळकर. यावेळेस लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि पंचांनी मात्र पनिशमेंट दिली आहे. स्वेर चेंडूचा इशारा येतोय. 4 धावा आहेत धावफलकावरती. गौरव ज्यानं रायगडमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावरती एक चांगलं उंच स्थान निर्माण केले तो आता गोलंदाजी करतोय. यावेळेस थोडंसं आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा चेंडू फेकलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेतो आणि शरीराचा वेध घेणारा हा चेंडू अर्थातच लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव मात्र देऊन जातोय. सन्माननीय दत्तदादा तांबडे साहेबांचं स्वागत केलं जातं या व्यासपीठावरती. उमेशजी बैलमारे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. मायेची शाल, सुगंधाचं प्रतील पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर शांतारामजी तांबडे साहेबांना विनंती असेल का आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. यावेळेस चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळाला. निर्धाव पद्धतीचा चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजा विरुद्ध टाकला जातोय. ऑफ ब्रेक पद्धतीने मात्र आता गोलंदाजी करतोय गोलंदाज गौरव. हा मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाने चेंडू अडवला. एक धाव मात्र या फटक्यावरती येते. एका धावेने धावफलकावरती देखील वाढ. टोटल 6 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. शांताराम दादांचं मात्र स्वागत केलं जात आहे. उमेशजी बैलमारे साहेबांच्या शुभ हस्ते अतिथी देवो भव संस्कृती आहे आणि प्रत्येक येणाऱ्या अतिथीगणांचं मात्र या व्यासपीठावरती स्वागत होत आहे. यावेळेस फटका मात्र बनवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय. दमदार आमदार चषकातील चौकार. या 4 धावांनी धावफलकाला आकार आलाय. टोटल 10 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. आता मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. सन्माननीय शंकरराव भेसरे आणि त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांतजी केलंजे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्षाचं स्वागत आहे. यावेळेस मात्र एक धाव घेतली गेली. रोहित पाडगे मात्र लेट झाला आणि लेट झाल्यामुळे ही एक धाव येते. एका धावेनं धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती नोंद झाल्यात. सन्माननीय कृष्णा शेठ भेसरे साहेबांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. सावरोळी गाव स्थानिक लोक अधिकार समिती यांच्या माध्यमातून आपण बघतोय खासदार चषक 2022 माध्यम माननीय श्री गजाननजी कीर्तिकर साहेबांच्या नावावरती स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं मात्र स्वागत केलं जातंय. शेवटचा चेंडू मात्र गोड झालाय तो गौरव घोसाळकर या गोलंदाजाच्या माध्यमातून टीम अवणेश 11 संघासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय बिनबाद.
11 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये हाणामारी होणार का? लोधुली संघ आता पिछाडीवरती आणि आघाडीवरती खेळ चालू आहे तो अवणेश इलेव्हन सावरोळी संघाचा. घरच्या मैदानावरती जसा खेळ पाहिला क्रिकेट रसिक सावरोळीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत तसा खेळ मात्र अवणेश इलेव्हन सावरोळी संघ करतोय. पण लोधुली संघाने देखील विचार करायलाच भाग पाडलाय. यूट्यूबच्या माध्यमातून 24 इव्हेंटच्या माध्यमातून लोधुलीकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आता लोधुलीकरांना आपल्या गाडीचा गेअर बदलावा लागणार. टॉप गेअरमध्ये ही गाडी पळवताना चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया खासदार चषकातील समुद्र संगीत. पराक्रमी तर सगळेच होते पण पराक्रमी आणि चारित्र्यवान हीच असं कुठलं गाव नाही, असं कुठलं मराठी माणसाचं हृदय नाही जिथे राजाचं नाव मात्र कोरलं गेलं नाही. गोलंदाजी मार्कवर सागर वरती केले आक्रमण आउट ऑफ द पार. हा चेंडू गेला यावेळेस लॉंगॉन क्षेत्राच्या बाहेर. बिग 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 षटकार. भगवा झेंडा डौलानं फडकला. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि दिल्लीवरती जन डोलानं भगवा झेंडा फडकावला असं आदरणीय गजाननजी कीर्तीकर साहेब खासदार आहेत आणि ज्यांच्या नावावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मिड विकेट क्षेत्राच्या जवळ क्षेत्ररक्षक सिद्धेश चौगले मात्र यावेळेस करतोय चूक. या चुकीला माफी नाही. 1 धाव मात्र नोंद केली जाईल स्कोअर कार्डवरती. या एका धावेनं टोटल 18 धावा आल्या स्कोअर कार्डवरती. तेरे हर एक वार पे पलटवार होगा. तरी आता मात्र हे फलंदाज लोणच्याच्या भरणीमध्ये जसं लोणचं मुरतात ना तसं मुरलेत खेळपट्टीवरती. यांना आता क्रिकेटचा चेंडू फुटबॉलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता आक्रमण होणार. टोटल 18 धावा आल्या स्कोअर कार्डवरती. डाव्या हाताच्या गोलंदाजा विरुद्ध डाव्या हाताचा फलंदाज. हर्षद विरुद्ध सागर अशी लढत मैदानामध्ये. अवणेश इलेव्हन सावरोळी विरोधात लोधुली संघ मात्र खेळ तिसऱ्या मॅचच्या माध्यमातून पहिल्या फेरीच्या खेळाची सुरुवात करतोय. पण यावेळेस चेंडू बराच वेळामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलाय. सागरला मिळालंय यश. हर्षद हा फलंदाज पहिल्या क्रमांकाचा. बॅक टू द पॅव्हेलियन. बजाव डीजे. अमोल शेठ अमर शेठ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. यश बादळ यांचं आणि त्याचबरोबर हरेश चौगळे यांचं स्वागत मात्र या मंचावरती होत आहे. सन्माननीय प्रदीप शेठ बैलमारे साहेबांकडनं या कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक सागर तांबडे या गोलंदाजाला. आता मात्र लोहा गरम आहे. मारलो हातोडा. बँका बंद आहेत पण मान्यवरांचं एटीएम मात्र खुलं झालंय. प्रदीपजी बैलमारे यांच्या माध्यमातून आलेलं पारितोषिक. यश बादळ साहेबांचं या भगव्या वातावरणामध्ये स्वागत केलं जात आहे. सन्माननीय प्रमोदजी बैलमारे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. लॉंगॉनच्या दिशेनं हा फटका घेतलाय तिथे 1 धाव मात्र येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ होतीये. सन्माननीय चंद्रकांतजी केलंजे साहेबांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. शंकरजी भेसरे साहेबांना देखील विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या. खासदार चषकामध्ये दमदार असं तुमचं स्वागत आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या टोटल 19. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय. जोरदार पद्धतीने हल्ला करायचा होता पण वेगावरती मात्र स्वार झाला गोलंदाज सागर. फेकलाय चेंडू निर्धाव. सन्माननीय पाहुण्यांचं मात्र स्वागत केलं जाईल आणि हे स्वागत मात्र करतायत श्रीकांतजी पाटील. शंकरजी भेसरे साहेबांचं स्वागत केलं जाते. भगवी शाल
आणि या स्पर्धेची आठवण मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचं स्वागत केलं जात आहे. चंद्रकांतजी केलंजे साहेबांना देखील विनंती असणारे आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय श्रीकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. आणि आमचे कुंभिवलीचे पाहुणे रूपचंदजी पोळेकर साहेबांना देखील आमंत्रण आहे, आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. राकेशजी बांदल साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण रूपचंदजी पोळेकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद. लोधिवली संघाच्या धावा लागल्या धावफलकावरती 19. सन्माननीय प्रमोदजी बैलमारे साहेबांचं देखील स्वागत केलं जात आहे. आणि राकेशजी बांदल साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी बैलमारे साहेबांचं स्वागत करावं. प्रमोदजी बैलमारे म्हणजे गोड व्यक्तिमत्व आहे. सावरोळीमध्ये आल्यानंतर या व्यक्तिमत्वाला जर तुम्ही भेटला नाहीत तर सावरोळीमध्ये आल्यासारखा आनंद तुम्हाला कुठेच होणार नाही. आणि या स्पर्धेचे एक आयोजनातला एक मुख्य घटक देखील आहेत. गोलंदाजी मार्ग रे गोलंदाज वैभव महितर. या गावचा हा हार्दिक पांड्या, या संघाचा हा तारणहार गोलंदाज, त्या सक्तीचा फलंदाज देखील आहे. एक अष्टपैलू दर्जाची कामगिरी सातत्याने याच्या माध्यमातून पाहिली आहे. पण स्ट्राईक एंडवरती हे फलंदाज राज. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेतली. वैभवनं मात्र राजला परतीचा प्रवास दाखवलाय. अर्थातच आणखी एखादा टीम लोधिवली संघाला दुसऱ्या क्रमांकाचा धावफलकावरती धाव आहेत 19. आम्ही कोणाच्या बापाचे गुलाम नाही, कारण आमची कहाणी आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी लिहिली आणि भगव्या हिंदुस्थानाखाली आज मात्र ताठमानेनी जगतोय. हे पूर्णपणे श्रेय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना जातं. आणि या भगव्या वातावरणामध्ये चालू असलेला खासदार चषकाचा दमदार सोहळा आपल्या समोर आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज वैभव तयार. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताच्या फलंदाजानं मात्र प्रत्युत्तर दिलंय. निखिलनं मात्र यावेळेस मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आणि 1 धाव मात्र घेतली. 1 धावेनं धावफलकावरती देखील वाढ. टोटल शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावा नोंद झाल्या त्या स्कोर कार्डच्या माध्यमातून. माझे साथी गुणलेखक नरेशजी दळवी सर मात्र चांगलं गुणलेखन करतात. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतोय रायगड जिल्ह्यातील एक चांगले गुणलेखक म्हणून ज्यांची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय निकेशजी बैलमारे आणि पंकजजी बैलमारे साहेबांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला दिल्या गेल्या त्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्षाचं स्वागत आहे. पंकजजी बैलमारे आणि निकेशजी बैलमारे यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळेस डान्सी द डाऊन क्रिकेट पुढे जाऊन सरसाल होता फलंदाज, पण दांडी गुल झाली की काय असं प्रश्नचिन्ह सर्वांनाच पडला. यावेळेस यश पुन्हा एकदा मिळतंय गोलंदाज वैभवला. आणखीन एक फलंदाज तंबूच्या अस्त्राला. भगव्या झेंड्याची आन बान शान आदरणीय खासदार गजाननजी कीर्तिकर साहेब यांच्या नावावरती स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रदीपजी बैलमारे, राकेशजी बांदल, श्रीकांतजी पाटील आणि अमोल शेठ बैलमारे यांची संकल्पना
सावरुळी गाव स्थानिक लोक अधिकार समिती पुरस्कृती शृंखला आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि या क्षेत्रामध्ये एक धाव येते. सन्माननीय पांडुरंगजी बादळ आणि त्याचबरोबर संदीपजी बांदल, गोटीरामजी केळंजे आणि सुमितजी बैलमारे या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीम लोधिवली संघानं 3 गड्यांच्या मोबदल्यात धावपलकावरती धावा लावल्यात. त्या टोटल 21 धावा धावपलकावरती लागल्यात टीम लोधिवली संघाच्या. आता नेक्स्ट इनिंग मध्ये टीम आवणेश 11 सावरोळी संघाला 22 धावांची गरज. यानंतर काय घडतंय काय बिघडतंय खासदार चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर आणि त्याच्या आधी ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. त्याचबरोबर सन्माननीय सुदामजी चोगले यांना ही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. साईनाथ करंजकर या मान्यवर पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सन्माननीय निखिल पाडगे वडापाव फेमस वडापाव सेंटर यांना ही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा. तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब दोस्तों. अवनीश सावरोली बनाम लोधिवली का ये मैच. मनीष, एक कहानी मैं आपको बताने वाला हूँ, उस कहानी को आप गौर से सुनिए. इरादे तो लाख बनते हैं बनकर टूट भी जाते हैं. इरादे तो लाख बनते हैं बनकर टूट भी जाते हैं. शिरडी वहीं जाते हैं जिन्हें साईं बुलाते हैं. उत्तम शेठ पाटिल, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पे आए. लेकिन एक साईं भक्त की मैं आपको कहानी सुनाऊंगा किस तरह साईं ने उनके ऊपर कृपा की है. उत्तम पाटिल साहब का स्वागत किया जा रहा है यहाँ पे. अमोल बैलमारे इनके शुभ हाथों. एक साईं भक्त जिनकी औकात नहीं थी कि खुद की साइकिल खरीदे. साईं भक्त का नाम मैं बाद में बताऊंगा. औकात नहीं थी कि साइकिल खरीदे, लेकिन साईं बाबा की भक्ति के कारण साईं बाबा ने खुद तो नहीं आए लेकिन एक मददगार उनके लिए भेजा. वो थे सांसद गजानन कीर्तिकर साहब. उस वजह से आज ये शख्सियत 15 लाख रुपए की गाड़ी में घूम रहा है. सोचिए, एक भगवान की भक्ति करने पर साईं बाबा ने जो हमें मंत्र बताया था, श्रद्धा और सबूरी, जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र रखो, आपको हमेशा फल मीठा मिलेगा. प्रदीप शेठ बैलमारे इस शख्सियत बारे में मैं कह रहा हूँ जो सच्चा साईं भक्त हैं. साईं के रूप में उन्हें गजानन कीर्तिकर साहब मिले लोकाधिकार समिति के कारण, और आज ये शख्स 15 लाख की गाड़ी में घूम रहा है खुद की मेहनत के कारण. साथ ज़रूर मिला सांसद साहब का, लेकिन उनकी मेहनत भी है. और आगे जाके सावरोली के जो युवक हैं, मैं तो कहूँगा इनसे मोटिवेशन उनको लेना चाहिए, प्रेरणा लेनी चाहिए कि एक शख्स जो ऐसा ही घूम रहा था लेकिन आज उसका खुद का घर है, खुद की गाड़ी है. जिस शख्स को लोग कह रहे थे कि ये बंदा कुछ नहीं करेगा, गांव वाले बुजुर्ग कह रहे थे ये कुछ नहीं करेगा, लेकिन उन्होंने अपने जीवन में बहुत कुछ किया. ये साईं भक्ति के कारण हुआ, उनकी मेहनत के कारण हुआ, और साईं के रूप में मिले उन्हें, जिनके नाम से इस ट्रॉफी को सजाया जा चुका है, सांसद ट्रॉफी गजानन कीर्तिकर साहब 2022. 22 रनों की जरूरत है और मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर स्ट्राइकर एंड पे हैं.
वितिश तांबड़े साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा। और ये देखिए डायनामाइट पहली गेंद पर फट चुके हैं। नंबर आया 4, 22 में से 4 गए, रहे 18। तसं नको लागू का माहिती का, आता हिने जरी एक बाउंड्री मारली तर 3 छकड्याची गरजच नाही. और इस गेंद को निकाला सीधे बल्ले से, 1 रन जरूर मिला शॉट थर्ड मैन के ऊपर। लेकिन रोहित पाड़गे जो 17 रनों की जरूरत है, अगर 3 छक्के लगातार लगाते हैं तो प्रदीप शेठ बैलमारे इनकी तरफ से 500 का इनाम, 500 का इनाम है प्रदीप शेठ बैलमारे, मुलगाव बनाम माड़प। जयेंद्र मुंडे साहब इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुके हैं। रोहित ने इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। रोहित जानते हैं पहली गेंद के ऊपर गौरव घोसालकर, ये हाँ गौरव ने मारा तो भी 3 छक्कों के साथ। गौरव अगर 2 छक्के लगाते हैं लगातार तो 500 का इनाम प्रदीप शेठ बैलमारे इनकी तरफ से, प्रमोद शेठ बैलमारे इनकी तरफ से भी 2 छक्के लगातार, 500 500 कुल मिला के 1000। एक आया, एक आना चाहिए, एक आया, एक आना चाहिए, दूसरा आना चाहिए। मैच का टॉस देखिए, मेरे सामने 1000 रुपए कैश यहाँ पे पड़ा है। गौरव घोसालकर अपने आप के ऊपर नाराज, क्योंकि गौरव घोसालकर ने ही अपने स्टेटस में लिखा था स्लॉक स्वीप अगर आपको लगानी है तो प्रैक्टिस प्लस इम्प्रोवाइजेशन प्लस टाइमिंग प्लस पावर इज इक्वल टू स्लॉक स्वीप। लेकिन चूंकि वहां पे रिवर्स दागने की कोशिश ही है, गौरव घोसालकर की बैटिंग नहीं है, रिवर्स काफी अरसे के बाद मैंने देखी इनकी। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 13 रन, अभी भी पहले ओवर में 13 आने के 18 गेंदें और 9 रनों की जरूरत। तुषार धुमाल डिनर का ब्रेक ले रहे हैं। एक मशहूर आवाज़ है खोपोली क्रिकेट की, और साथ साथ मनीष मुंडे और हमारे नरेश दलवी एक बेहतरीन स्कोरर। तुषार ने जब कहा कि रायगढ़ के बेहतरीन स्कोरर में से एक, तो मैं ज़रूर कहना चाहूँगा स्कोरर तो बेहतरीन है, छोटा पैक बड़ा धमाका नरेश। लेकिन प्रदीप शेठ बैलमारे की साई भक्ति, इसके ऊपर मैं दीवाना हो चुका हूँ। और इस साई भक्ति के कारण तुषार, मुझे जो इनाम घोषित हुआ था शिरडी की ट्रिप युवा उद्योजक समीर पवार द्वारा, जो हाल ही में पूरा हुआ है, समीर शेठ पवार ने अपने उस वादे को पूरा किया। गौरव घोसालकर एक और नंबर 4 लेकर आ चुके हैं। टीम का टोटल 22 का पीछा करते हुए लोधिवली टीम जिस अंदाज से खेलना चाहती थी उस अंदाज से खेल नहीं रही है। मुलगांव बनाम हड़प, शुभम घोड़विंदे आता 3 छकडे नाही आता. अरे बाबा, मुळगाव आणि म्हाडप दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीच्या कवलासाठी यायचे। 5 रनों की दरकार। ये देखिए धोनी फिनिशिंग स्टाइल में मैच खत्म करने की कोशिश कर रहे हैं मिस्टर डायनामाइट, मिस्टर रन मशीन। स्ट्राइकर एंड पे इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो हमारे प्रदीप शेठ बैलमारे और प्रमोद बैलमारे इनकी तरफ से 500 का इनाम। नहीं आया तो रिटर्न। सन्माननीय संजय जी
प्रदीप शेठ बैलमारे यांच्याकडून आम्हाला पारितोषिक आलं आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. पारितोषिक किती आहे यापेक्षा पारितोषिक दिलं हे महत्त्वाचं. आणि इथे मात्र उत्कृष्ट झेल घेतला आहे गौरव घोसाळकर, याच्या खेळीचा अंत होतो आहे. DJ साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शोभास्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. माडपाई माडप आणि मुळगाव या दोन संघादरम्यान हा सामना रंगणार आहे. शुभम घोडविंदे याची फलंदाजी. सन्माननीय संजयजी ढावळकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. हाँ, ये अपकमिंग फ्यूचर है सावरोली का आदित्य भैंसरे. दिनेश जी पाटिल चिंचीवली के पुलिस पाटिल इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है. शिरडी देखिए साईं बाबा के कई भक्त शिरडी जा रहे हैं. आदित्य भैंसरे अपकमिंग फ्यूचर है ये टीम सावरोली का. टोटल विन 22 हो चुका है. जरा मेहमानों की आवभगत में हम लोग कंफ्यूज हो चुके थे. सॉरी अंकेश, सॉरी. अरे भाई स्कोरर भी मुझे बता नहीं रहा है मेहमानों की कंफ्यूजन में. सॉरी अंकेश, सॉरी सिद्धेश. अरे भाई स्कोरर को बताना चाहिए. सागर तांबड़े आप आइए, आपके लिए 200 का इनाम है. प्रदीप शेठ बैलमारे इनकी तरफ से. साईं भक्त, एक और हमसे साईं भक्त जुड़ चुके हैं, प्रदीप शेठ बैलमारे. और इस माड़प ने टॉस जीता है. फील्ड जो भी कुछ फैसला किया हो उससे माड़प को बताना होगा. आसान सा मैच जीता टीम सावरोली ने. जीता मैच मुझे भी पता नहीं था. मनीष मुंडे थोड़े नए स्कोरर है, उन्होंने मुझे बताया नहीं था कि 22